गेल्या 24 तासांमध्ये 3 महत्त्वाच्या पत्रकार परिषदा झाल्या. एक निवडणूक आयोगाची, त्यानंतर काँग्रेसची आणि त्यानंतर भाजपची. जोरदार रणकंदन सुरू आहे. हवं तर राजकीय कुस्ती म्हणा, राजकीय दंगल म्हणा किंवा कुरुक्षेत्रावरचं राजकीय युद्ध सुद्धा म्हणा, पण या सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून सवाल आहे, निवडणूक आयोगाची उत्तरं खरंच समाधानकारक आहेत का? हा सवाल तुमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही तुमचं मत यावरचं नोंदवा. चर्चेच्या शेवटी मत जे तुमचं आहे ते दाखवणार आहे. प्रश्न पुढचा, आयोगाच्या उत्तरांनी मतदारांचा विश्वास वाढेल का? हा सुद्धा सवाल आहे. ती विश्वास वाढवणारी उत्तरं होती का, याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. यादीतल्या घोळाला घोटाळा म्हटलं गेलं का? तांत्रिक चुका होत्या, तांत्रिक चुका होतात आणि त्या तांत्रिक चुकांना घोटाळा म्हटलं गेलं, हा जो दावा केला जातोय त्या तथ्य आहे का? सीसीटीव्ही न देऊन आयोग काहीतरी लपवतंय का? आयोगाचं सीसीटीव्ही न देण्याच्या संदर्भातलं जो तर्क आहे तो तर्क खरंच पटणारा आहे का? विश्वासार्हतेसाठी अजून पारदर्शक होणं गरजेचं आहे का निवडणूक आयोगाला? आणि निवडणूक आयोग किमान एक पाऊल तरी पुढे आलं. आपण उत्तरदायी आहोत या देशाला आणि उत्तर द्यावं लागेल हे तरी त्यांना कळलेलं आहे. ते उत्तर द्यायला समोर आले, हेही नसे थोडके असं म्हणूया आणि चर्चेला सुरुवात करूया. या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. अनिल भाऊ, स्वागत आहे तुमचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत. तुमचंही स्वागत आहे. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत. रविकिरण सर, तुमचंही स्वागत आहे. आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. शैलेशजी, तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला तुमच्यापासून करायची आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं काल रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला उत्तरं दिली आणि ती उत्तरं देत असताना ते म्हणाले, तुमचे आरोप निराधार आणि बेजबाबदार आहेत. तुम्ही जे आरोप केले होते, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली का? खरंच त्यांनी जे उत्तर दिले ते समाधानकारक होते का, हे पूर्ण देश बघत होता. आम्ही सुद्धा या ठिकाणी राजकीय क्षेत्रात आहो. आम्हालाही राजकारण समजते, आम्हालाही मतपत्रिका समजतात, मतपत्रिकेतील नावं सुद्धा समजतात. या ठिकाणी मी वर्धा जिल्ह्याचा आहे. मी वर्धा जिल्ह्याच्या मतपत्रिका तपासल्या. त्यात आम्हाला खूप ठिकाणी दिसून आलं की जे ग्रामीण भागातले मतदार आहेत त्यांच्या ग्रामीण भागातल्या मतदार यादीत सुद्धा नाव आहे आणि त्यांचंच नाव तिकडे शहरी भागातल्या सुद्धा मतदार यादीत आहे. अशा प्रकारे 2-2 ठिकाणी, 4-4 ठिकाणी जे इथून मायग्रेट झालेले मायग्रंट जे आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी, मायग्रंट्सचे सुद्धा नावं या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातही आहे आणि ज्या ठिकाणी ते नागपूरला गेले, पुण्याला गेले, मुंबईला गेले तिथच्या सुद्धा मतपत्रिकांमध्ये आहे. मग हा दोष नाही का आणि याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का? बरं, हा दोष काल आला? हा गेल्या लोकसभा निवडणुकीत झाला, विधानसभेत निवडणुकीत झाला, की हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे? नाही, वर्षानुवर्ष कुठं, ते आता लक्षात आता यायला लागलं जेव्हा आम्ही पराभवाच्या समीक्षा करायला लागलो, ज्यावेळेस आम्ही मतपत्रिका तपासायला गेलो. मतपत्रिकेचा इलेक्ट्रॉनिक डेटा तुम्ही द्यायला तयार नाही आणि मॅन्युअल मतपत्रिका तपासायला किती वेळ लागतो एका एका मतदारसंघाच्या, हे चांगल्याने सगळ्यांना समजू शकते. आणि जर तुम्हाला काही लपवायचं नाही आणि कुठे इरेग्युलरिटीज नाही, कुठे काही चूक नाही, तर मग डेटा द्यायला अडचण काय? ठीक आहे, डेटा द्यायला अडचण काय आहे असं तुमचं म्हणणं आहे. मी येतो, अनिल भाऊ याच्यावरती अधिक सविस्तर बोलतील, काय प्रॉब्लेम आहे डेटा द्यायला. पण सुषमाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे निवडणूक आयोगानं उत्तरं काल दिलेली आहेत, जे प्रश्न उपस्थित केले त्याच्या संदर्भातली, तुमच्यासाठी ते समाधानकारक होती का, की अजून काही प्रश्न अशी आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला मिळालेली नाही आहेत, मिळायची आहेत? कैलासजी, कालपर्यंत आम्ही असं म्हणत होतो की जेव्हा कधी आम्ही प्रश्न भाजपाला विचारतो तेव्हा उत्तर म्हणजे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि उत्तर भाजप कसं काय देते. आता कालची परिस्थिती इतकी वेगळी होती की पत्रकार परिषद जरी निवडणूक आयोगाने घेतली असली तरी ते भाजपाचे वकील असल्यासारखेच बोलत होते. ज्या पद्धतीची मांडणी आणि विशेषतः काही जे मुक्त पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत ज्यांनी फार महत्वाचे मुद्दे या संबंधाने उपस्थित केलेले होते, त्याची उत्तरं मात्र अजिबात निवडणूक आयोगाने समाधानकारक दिली नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की संपूर्ण एकूण जी निवडणूक झाली त्यातल्या एका मतदारसंघाच्या
जो काही डेटा निवडणूक आयोगाने पुरवलेला डेटा आहे, निवडणूक आयोगाच्याच डेटाला अनालिसिस करून जी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुलजींनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याच्यावर जर आयोग ऍफिडेव्हिट मागत असेल तर हसावं गिरडावं. बरं, ते ऍफिडेव्हिट मागताना हे विशेष आहे की अनुराग ठाकूर ज्या वेळेला त्यांच्यावरती काही आरोप करतायत किंवा अनुराग ठाकूर जेव्हा निवडणुकीतल्या काही धांदली आणि अफरातफरीच्या संदर्भाने बोलतात तेव्हा मात्र त्या संदर्भाने निवडणूक आयोग त्यांना ना माफीनाम्याची मागणी करतो, ना त्यांना कुठलेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागतो, ना त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची टिप्पणी ते करतात. एकूण सगळी पत्रकार परिषद बघतात, ती पत्रकार परिषद फक्त आणि फक्त राहुलजींना एक टीकेचं धनी करायचं आहे या पद्धतीने केली गेली. पण त्यातही महत्वाचं जेव्हा ते असं म्हणाले की सीसीटीव्ही फुटेज आम्ही कसं काय देणार आहोत बरं, कि इस देश की बहु बेटी हो की प्राइवेसी कोई है की नहीं, मैं इस देश की बहु बेटी हूं ना. मी एक महिला म्हणून हे फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं आणि नम्रतेनं आणि माझ्या सगळ्या होशोहवास मध्ये मी हे नोंदवलं पाहिजे की असं काय विशेष आहे बरं. अहो, निवडणूक आयोगाच्या एकूण प्रक्रियेमध्ये मतप्रक्रियेमध्ये काही अफरातफरी होऊ नये किंवा असं काही झालं तर ते कळावं, कुठलाही बेकायदेशीर मार्ग अवलंबिला जाऊ नये यासाठीच तर सीसीटीव्ही असतो. लिहिलेलं असतं खाली, आप सीसीटीव्ही की निगरानी में है, यू आर इन द सिव्हिलियन. आणि हे जर लिहिलेलं असेल तिथे आणि त्याच्यावर आक्षेप आहे की तिथे काहीतरी घडलंय वेगळं, तर ते फुटेज द्यायला काय अडचण आहे. आम्ही म्हणजे निवडणूक आयोग इतकं म्हणजे इतके शिकलेले असतील, ज्ञानेश कुमारजींचं शिक्षण कदाचित माझ्यापेक्षा सुद्धा खूप जास्त झालेलं असेल, ते माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत, पण ते इतकी साधी गोष्ट समजत नाहीये की अरे कुणाच्याही बेडरूम मधले किंवा खाजगी किंवा अतिशय काहीतरी वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ फुटेज तुम्हाला मागितलेले नाहीयेत, तर जे फुटेज हे फक्त आणि फक्त कायदेशीर कामासाठीच वापरले जातात आणि ज्याच्यावरती शंका आहे ते जर तुम्हाला मागितलेले असतील तर ते तुम्हाला द्यायला काय अडचण आहे. आता हे सगळे जर प्रश्न जर विचारले, बरं त्यात त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जातो की अरे भाई वहां पता ही नहीं था घर का, तो म्हणतायत की जिसका घर नहीं था उसका पता हमने 000 लिख दिया. ठीक है भाई, आपने 000 लिख दिया, लेकिन किसी के पिता का या किसी का नाम ADFJQYKLZ ऐसे क्यों लिखते हो. क्या उसको नाम भी नाही था, म्हणजे घराचा पत्ता नव्हता हे एक वेळ ठीक आहे मान्य केलं. अरे काय त्याला घरदार, त्याला नावही नव्हतं, त्याला बाप नव्हता, त्याला माय नव्हती, त्याला बहीण भाऊ कांदा काही नव्हतं त्याला. ज्या पद्धतीने काल निवडणूक आयोगाने उत्तरं दिलेली आहेत मला वाटतं ती जास्त भाजपाचा पाय खोलात नेणारी आहेत, किंबहुना या देशातल्या एकूण लोकांच्या लोकशाही प्रक्रियेवरचा जो विश्वास आहे ती डळमळीत करणारी आहेत. अजून एकदा लोकांच्या शंका त्यामुळे दाट झालेत आणि ही एकूण बरं विशेष या सगळ्यांमध्ये एक महत्वाचं सबमिशन की अर्थमंत्री भाजपच्या सत्ताधाऱ्यांचे अर्थमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामन यांचे यजमान जे परकला प्रभाकरन जी आहे त्यांनी स्वतः सांगितलं की जर अशी हडबडी झाली नसती तर कदाचित महाविकास आघाडी 316 जागांवर गेली असती. या संबंधाने काय स्पष्टीकरण आहे भाजपाचं